हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या मंगळवार 16 सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय। दुष्यंतने जयकांतच्या तावडीतून कृष्णाला सोडवलं आणि त्यानंतर कृष्णाने दुष्यंतला कडकडीत मिठी मारली। मग नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बाळाबाईच्या वाड्यावर मेहंदीचा कार्यक्रम सुरू असतो। कृष्णाच्या हातावर दुष्यंतच्या नावाची मेहंदी काढली जात असते, त्यामुळे कृष्णा खूप खुश असते, लाजत असते। तिच्या मनमे लड्डू फुटत असतात आणि हीच गोष्ट भक्तीला कळते। भक्ती कृष्णाला म्हणते, आज आमचं बहीण खूप खुश दिसते, मनामध्ये चांगलेच लाडू फुटताय असं वाटतं। कृष्ण आणखीनच लाजते आणि म्हणते, भावा कशाला चिडवतीये मला। परंतु हे सगळं पाहून सावित्रीचा मात्र चांगला जळफळाट होतो, पण ती एक शब्दही बोलत नाही। तर कृष्णा मात्र चांगलीच खुश असते। भक्ती ही मुलींना सांगते की आमच्या कृष्णाच्या हातावर झाक मेहंदी काढा आणि त्यावर दुष्यंत सरकारांचं नाव लिहा। पण थांबा, नाव दुष्यंत सरकार नका लिहू, बुंगाट पावनं लिहा। कृष्णा आणखीनच लाजते। भक्ती ही हसू लागते तर सावित्री तोंड खूप वाकडं करते। कृष्णाचं लाजणं सुरूच असतं। इकडे चार्ली हा चक्क परडी गावामध्ये पोहोचतो। रिक्षावाला त्याला सोडतो आणि तो विचार करतो, दुष्यंतच्या गावात तर आलोय, आता माझ्या लाडक्या गौतूला फोन करून सांगतो असं म्हणून तो गौतमीला फोन लावतो। पण गावात त्याच्या मोबाईलला रेंजच नसते, त्यामुळे गौतमीला फोनच लागत नाही। तेवढ्यात एक माणूस तेथे येतो आणि विचारतो, गावात तुम्ही नवीन दिसताय, कोणाकडे आलात पाहुणं? तर चार्ली सांगतो, मी दुष्यंतचा मित्र आहे, दुष्यंत रांगणे पाटील, त्यालाच भेटायला आलोय। तुम्हाला त्याचं घर माहितीये का? तुम्ही मला त्याच्या घरी सोडाल का? तर हा माणूस म्हणतो, अहो दुष्यंत तर माझा बालपणीचा मित्र, तुम्ही त्याचे मित्र म्हणजे माझे मित्र, गावाचे पाहुणे, चला मी तुम्हाला सोडतो। चार्ली खूप खुश होतो आणि या माणसाच्या गाडीवर बसतो। हा माणूस चार्लीला घेऊन जातो। इकडे एक मुलगी सावित्री जवळ येते आणि विचारते, काकी तुमच्या हातावर मेहंदी काढू का? तर सावित्री विचारते, फुकट काढशील की पैसे घेशील? ही मुलगी सांगते, पैसे घेईल। सावित्री म्हणते, मग नको काढू। ही मुलगी सांगते, पण बाळाबाई पैसे देणारे। सावित्री खुश होऊन म्हणते, मग काढ ना, चांगली हातभर काढ आणि थोडी मेहंदी उरली तर माझ्या केसांना सुद्धा लाव, 2-4 केस पिकलीत ना, मुलीच्या लग्नाचं टेन्शन दुसरं काय। ही मुलगी सावित्रीच्या हातावर मेहंदी काढू लागते। फुकटची मेहंदी म्हणून सावित्रीला चांगलाच आनंद होतो। तर मैनावती ही दुष्यंतला जबरदस्तीने मेहंदी काढायला घेऊन येते। हे कृष्णा पाहत असते। दुष्यंत म्हणतो, काकी मला हातावर मेहंदी काढायला नाही आवडत। तर मैनावती त्याला समजावून सांगते, हा रिवाज असतो, रीत असते, तुला हातावर मेहंदी काढावीच लागेल असं म्हणून ती जबरदस्तीने दुष्यंतला हॉलमध्ये घेऊन येते। इकडे बाळाबाई आपल्या माणसांना सांगत असते, कोणालाही काही कमी पडायला नको, डीजे बोलवलाय का, चांगला जोरात वाजला पाहिजे। हा माणूस हो म्हणतो। तेवढ्यात मैनावती ही दुष्यंतला घेऊन बाळाबाई जवळ येते आणि त्यांना सांगते, पहा हा मेहंदी काढायला नकार देतोय, त्याला समजावून सांगा, ही रीत असते। तर बाळाबाई म्हणते, त्याला नाही काढायची ना, मग कशाला जबरदस्ती करतेस? दुष्यंत म्हणतो, मी सुद्धा हेच म्हणत होतो आणि तो तेथून निघून जातो। मैनावती बाळाबाईला म्हणते, राहिलं त्याने नाही मेहंदी काढली, कमीत कमी तुम्ही तरी मेहंदी काढून घ्या ना। बाळाबाई मैनावतीकडे चिडून पाहते। तर मैनावती म्हणते, मी तुमच्यासाठी नाही तर आपल्या रांगणे पाटलांच्या प्रतिष्ठेसाठी म्हणतंय। जर गावकऱ्यांना समजलं की दुष्यंतच्या लग्नात तुम्ही आईने मेहंदी नाही काढली तर गावात आणखीन एखादा राहाडा व्हायचा, म्हणून तुम्ही हातभर मेहंदी काढून घ्या। बाळाबाईचा नाईलाज होतो आणि ती म्हणते, पाठवत्या मेहंदीवाल्या मुलीला। त्यामुळे मैनावती चांगलीच खुश होते। इकडं चार्लीला हा माणूस गावाकडे चक्क जंगलात घेऊन येत असतो। तर कृष्णाच्या हातावर मेहंदी काढत असताना जयकांत हा तिच्याकडे रागारागाने वाकड्या नजरेने पाहतो। त्यामुळे कृष्णा आणि भक्ती यांना मोठा धक्काच बसतो। कृष्णा खूप चिडते। जयकांत हा वाकड्या नजरेने कृष्णाकडे पाहतच असतो। भक्ती कृष्णाला समजावून सांगते, नको पाहूस त्याच्याकडे, नालायक येतो, मला तर हेच कळत नाहीये त्याला इथे का बोलवलंय। तुझं चांगलं होतंय ना, तुझं सुख त्याच्याकडून पाहवलं जात नाहीये, म्हणून तुझ्याकडे रागारागाने पाहतोय। कृष्णा दुसरीकडे पाहू लागते। तर इकडे दलपत हा बाळाबाईकडे लग्नाच्या पत्रिका घेऊन येतो आणि सांगतो, दोन्हीकडच्या पत्रिका मी छापल्यात, झाक झाल्यात ना पत्रिका, पण आपण दोन्हीकडच्या पत्रिका कशाला छापल्या, त्यांना छापू द्यायच्या ना, थोडा खर्च त्यांना करू द्यायचा ना। तर बाळाबाई म्हणते, दलपत भाऊजी आता एवढं ढिगभर केलंय तर कणभरासाठी कशाला मागं फिरायचं,
आणि गावाला समजलं पाहिजे की बाळजाबाईने त्या भिकाऱ्या कृष्णासाठी काय काय केलंय. लग्नाचा दोन्हीकडचा खर्च आपण केलाय हे गावकऱ्यांना समजायला हवं आणि गावात आपली पत वाढायला हवी. तर दलपत म्हणतो, पण तुम्ही हे कशाला करताय तेच मला कळत नाहीये. बाळजाबाई दलपतला समजावून सांगते, दलपत भाऊजी थोडं डोकं वापरा. उद्या जेव्हा ती भिकारी कृष्णा आल्या पावलांनी या घरातून परत जाईल ना, तेव्हा मला संपूर्ण गावाला सांगता येईल की यात माझी काही चूक नाही. मी तर सगळं काही केलं, पण या कृष्णाच्याच नशिबात ते नव्हतं. ही गोष्ट दलपतला समजते. बाळजाबाई चांगलीच खुश होते. तर कृष्णाच्या हातावर दुष्यंतच्या नावाची मेहंदी काढली जाते. भक्ती तिला विचारते, कृष्णे हातावरची मेहंदी तर झाक काढलीये, पण रंगेल की नाही? रंगली तरच आम्हाला समजेल की दुष्यंत सरकारांचं तुझ्यावर किती प्रेम आहे. थांब, मी लिंबू साखरेचं पाणी घेऊन येते, म्हणजे मेहंदी चांगली रंगेल. असं म्हणून भक्ती ही लिंबू साखरेचं पाणी आणायला जाते. त्याच वेळेस तिथे एक छोटी मुलगी येते आणि सांगते, कृष्णाताई, बनकर काकांनी तुला बोलवलंय. त्यांची म्हैस अडलीये आणि डॉक्टर सुद्धा येत नाहीयेत. हे ऐकून कृष्णाला मोठा धक्काच बसतो. कृष्णा ही लगेच तिकडे जायला निघते. तर तिच्या मैत्रिणी तिला समजावून सांगतात, कृष्णा कुठे चाललीयेस? तुझ्या हातावर मेहंदी काढलीये. मेहंदी काढल्यावर नवरीने असं बाहेर जायचं नसतं. कृष्णा या मैत्रिणींना समजावून सांगते, मला जावं लागेल. माझ्या अडीच्या वेळी गावकऱ्यांनी मला खूप मदत केलीये. माझ्या पाठीशी उभा राहिला म्हणून आज माझं लग्न होतंय आणि आज त्यांना मदत करायला मी जायलाच हवं. असं म्हणून कृष्णा तेथून जायला निघते. तिलाही समजत असतं की आज तिची मेहंदी आहे, लग्न आहे, पण गावकऱ्यांना मदत करण्यासाठी, मुक्या जनावरासाठी ती घराबाहेर पडते. जयकांत हे सगळं पाहतो आणि लगेचच आपल्या माणसाला फोन करतो की पाखरू घराबाहेर पडलंय, त्या पाखरेला पिंजऱ्यात पकडा आणि चांगलाच गेम करा. मी थोड्याच वेळात तेथे पोहोचतो. आता कृष्णा अतिप्रचंड वेगाने माझी होणार असा विचार करून जयकांत चांगलाच खुश होतो. तर इकडे हा एक गावकरी चार्लीला चक्क जंगलात घेऊन येतो. चार्ली विचार करतो, दुष्यंत काय जंगलात राहतो की काय? तर हा माणूस चक्क एक भला मोठा चाकू काढतो आणि चार्लीला धमकी देतो. चार्ली चांगलाच घाबरतो. हा माणूस म्हणतो, ए इंग्लिश पोपट, आत्ताच्या आत्ता सगळा पैसा अडका जे काही असेल ते तुझ्या हातातून खिशातून बाहेर काढायचं, नाहीतर येथेच तुझा कोथळा बाहेर काढील. चार्ली म्हणतो, माझ्याकडे काहीच नाहीये. परंतु हा माणूस चार्लीच्या खिशातले पैसे, हातातल्या बोटातल्या सोन्याच्या अंगठ्या, घड्याळ, गळ्यातली चेन, चष्मा आणि त्याची बॅग हे सगळं घेऊन तेथून पसार होतो. तर इकडे भक्ती गुळसाखरेचं पाणी घेऊन येते. तेव्हा कृष्णा तेथे नसते. तिच्या मैत्रिणी सांगतात की कृष्णाताई तर बाहेर गेलीये. झालेला सगळा प्रकार सांगतात. भक्तीला मोठा धक्काच बसतो आणि तीही कृष्णाच्या मागे जायला निघते. इकडे कृष्णा ही बनकर काकाच्या वाड्यावर पोहोचते, परंतु त्यांच्या घराचा दरवाजा लावलेला असतो. कृष्णा हाक मारू लागते, बनकर काका, बनकर काकी, दरवाजा उघडा, मागच्या दरवाजाने येऊ का? पण घरात कुणीही नसतं. कुणीही तिला ओ देत नाही. त्यामुळे कृष्णाला मोठा धक्काच बसतो. आपण आजूबाजूला विचाराव्या असा विचार ती करते. तर इकडे भक्ती ही रिक्षाने बनकर काकाच्या घरी येत असते. कृष्णा ही मागे जाऊ लागते. तेवढ्यात दोन माणसं तोंड बांधून तेथे येतात. कृष्णा विचारते, कोण आहात तुम्ही? येथे काय करताय? निघा इथून. पण ही माणसं चक्क कृष्णाला किडनॅप करतात. तिच्या तोंडावर मोठी चादर टाकून तिला गायब करतात. इकडे दुष्यंत हा घरातच असतो. तेवढ्यात आढळराव तेथे येतात आणि म्हणतात, दुष्यंत बाळा, मला माहितीये या लग्नासाठी तू कोणत्या परिस्थितीत होकार दिलाय, पण कृष्णाशी लग्न करण्याचा तुझा निर्णय एकदम योग्य आहे. कृष्णा खूप चांगली मुलगी आहे. तर दुष्यंत चिडून म्हणतो, मला तुमचं काहीही ऐकून घ्यायचं नाहीये. हा निर्णय मी माझ्या आईसाठी घेतलाय आणि माझ्या आई व्यतिरिक्त कोणाचंही मत ऐकून घ्यायला मला रस नाहीये. माझ्याकडे वेळ नाहीये आणि त्यापेक्षा जास्त तुमच्याशी बोलण्याची, तुमचं ऐकून घेण्याची माझी इच्छा नाहीये. असं म्हणून दुष्यंत तेथून निघून जातो. आढळरावांना खूप वाईट वाटतं. इकडे भक्ती बनकर काकांच्या घरी पोहोचते. तर तिला चक्क त्यांच्या दरवाजाला कुलूप दिसतं. ती आतमध्ये डोकावून पाहते तर कुणीही नसतं. भक्तीला समजतं की नक्कीच कृष्णाचा जीव धोक्यात आहे. कुणीतरी तिला खोटं बोलून इथं बोलवलं होतं. ती लगेचच रिक्षात बसते आणि बाळजाबाईंच्या वाड्याकडे जायला निघते. ती वाड्यावर पोहोचते तर दुष्यंत तिला पाहतो आणि विचारतो, काय झालं? इतकी घाबरलेली काय? कुठे चाललीये? तर भक्ती झालेला सगळा प्रकार सांगते की कृष्णाचा जीव धोक्यात आहे आणि तिला खोटं बोलून कुणीतरी बनकर काकाच्या घरी बोलवलं होतं. हे ऐकून दुष्यंतलाही मोठा धक्का बसतो.
दुष्यंत विचारतो, तू आता काय आईला हे सगळं सांगायला चाललीये का? भक्ती हो म्हणते. तर दुष्यंत तिला समजावून सांगतो, आईला काहीच सांगू नको, मी आहे ना, मी कृष्णाला सोडून आणतो, माझ्यावर विश्वास ठेव, तिला काहीही होणार नाही, पण कोणाला काही सांगायचं नाही. असं म्हणून दुष्यंत तेथून निघून जातो. भक्तीला खूप काळजी वाटत असते आणि ती देवी आईला प्रार्थना करते की कृष्णाला सुखरूप ठेव, तिला काहीही होऊ देऊ नको. तर इकडे कृष्णाला एका घरात आणून कोंडलेलं असतं. कृष्णा खूप घाबरलेली असते आणि ओरडत असते, मला इथे काय आणलंय? सोडा मला, कोण आहात तुम्ही? माझं आज लग्न आहे, मला सोडा, मला घरी जाऊ द्या. ती सगळे दरवाजे वाजवते, परंतु कुणीही दरवाजा उघडत नाही. तेवढ्यात तिला एका दरवाजाबाहेर एक माणसाची सावली दिसते आणि ती विचारते, कोण आहे बाहेर? मला सोडा इथून, मला इथे का आणलंय? तेवढ्यात दरवाजा उघडतो आणि एक माणूस तेथे येतो. या माणसाचा चेहरा झाकलेला असतो, परंतु डोळ्यावरून समजतं की हा जयकांत आहे. पण कृष्णाला हे समजत नाही. कृष्णा विचारते, कोण आहे तू? येथे कशाला आलाय? मला इथे कशाला आणलंय? जयकांत आतमध्ये येतो आणि दरवाजाची कडी लावून घेतो. कृष्णा चांगलीच घाबरते. हा माणूस पुढे पुढे येऊ लागतो. तर कृष्णा त्याच्या अंगावर बाचकी बोचकी फेकते, पण जयकांतला काहीच फरक पडत नाही. कृष्णा त्याला विनंती करते, तू येथे काय करतोय? मला सोड, आज माझं लग्न आहे, तुझ्या मनात जे काय आहे तसं काहीच करू नको. ती इकडे तिकडे धावू लागते. तर जयकांत तिच्या पाठीमागे धापतो आणि चक्क तिचा गळा दाबतो. कृष्णा विवळू लागते, रडू लागते, मला सोड, मला माफ कर, मला काही चूक झाली असेल तर मी तुझ्या पाया पडते, पण आज माझं लग्न आहे. पण जयकांत तिला सोडायला काही तयार होत नाही. तो तिच्या दिशेने येऊ लागतो. कृष्णा त्याला दया याचना करू लागते, मला सोड, मला सोड, परंतु जयकांत काहीच ऐकत नाही आणि चक्क तिच्या जवळ येतो. तिला पकडण्याचा प्रयत्न करतो. तर कृष्णा त्याच्या हातावर जोरात चावा घेते, त्याला चावते आणि त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करते. पण त्याच वेळेस दरवाजा उघडतो आणि दुष्यंत आतमध्ये येतो. दुष्यंतला पाहून कृष्णाचा जीवात जीव येतो. तर जयकांतच्या पायाखालची जमीनच सरकते. तो चांगलाच घाबरतो. जयकांत तेथून पळून जाऊ लागतो. दुष्यंत त्याच्या मागे मागे धावतो. तर कृष्णा त्याला आवाज देऊन थांबवते. दुष्यंत थांबतो. दुष्यंतला पाहून कृष्णा ढसाढसा रडू लागते आणि दुष्यंतला घट्ट मिठी मारते. दुष्यंतला काय करावं हे समजतच नाही. कृष्णा मात्र त्याला मिठी मारून रडत असते. तिला खूप बरं वाटतं की दुष्यंत तिचा जीव वाचवायला आलाय. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दुष्यंत कृष्णाला वचन देणार, तुझ्या अंगावर ज्याने हात टाकलाय त्याला मी सोडणार नाही, त्याला चांगली शिक्षा करणार. तर इकडे जयकांत हा आणखीन पेटून उठेल की कृष्णे तू यावेळेस वाचली, पण पुढच्या वेळेस नाही वाचणार. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच. परंतु तोपर्यंत हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. हॅलो